नमस्कार. सकाळच्या भोंग्यामध्ये रत्नाकर आवसेकर आपलं सर्वांचं स्वागत करतो. अर्थातच मी रत्नाकर आवसेकर. कसं उतराय होऊ मी आपलं. आज सुद्धा लातूरमध्ये चर्चा तीच चालू आहे. सकाळचा भोंगा जो भेटतो तो, अरे आवसेकर क्या भोंगा आहे आणि तुम्ही खरं बोलतात. हो म्हणलं, मी स्पष्टपणे सर्वांना सांगितलेलं आहे की मी दिवसभर कोणाला काही बोलू, पण सकाळच्या भोंग्यात मात्र खरं बोलायचं. कारण दिवसातलं एक तरी पुण्याचं काम करावं की जरा खरं बोलावं. लोकांना खरं ते आवडतं आणि खरंय म्हणून गाजतोय माझा सकाळचा भोंगा. मित्रांनो, आता जेवणावळीचं उठवण्याचं काम सुरू झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? दिवाळी पहाटमध्ये गाण्याच्या बहाण्यानं सर्वांना नाश्ता अमित देशमुखांकडून मिळाला, ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या हातात अन्नदान घडतंय आणि याचं सर्व श्रेय जातं अर्चना पाटील चाकूरकरांना. दररोज एका समाजाला जेवणावळीचं काम चालू आहे. वा, छान. अतिशय अभिनंदन केलं पाहिजे अमित देशमुख साहेबांचं की आज खऱ्या अर्थानं आम्हाला आता ही निवडणूक आल्यासारखं वाटतंय. इतक्या वेळेस कसं होतं, मॅनेज, चला अमित भैया पहिल्या दिवशी फटाके वाजवायचे, आपण आलो निवडून. आणि लोक, लातूरची जनता ही गांभीर्यानं घेत नव्हती ही निवडणूक, त्यातल्या त्यात विधानसभा. पण या वेळेसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त अर्चनाताई पाटलांची उमेदवारी आली आणि वातावरण खळबळून निघालंय. जो तो म्हणतो बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे. आणि एक माझं तर ठाम मत आहे की अति तिथं माती. ज्यावेळेस सत्तामधून संपत्ती आणि संपत्तीमधून सत्ता हे दुष्ट चक्र पुन्हा चालू होतं, त्यावेळेस लोकशाही धोक्यात येते, हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू होते. मला काही 2-3 लोकांचे दररोज फोन आहेत धमकीचे. अमित देशमुख साहेब, जरा ही गोष्ट गांभीर्याने घ्या तुम्ही. आणि मला ज्या दिवशी वाटेल की आता यांचे फोन नंबर आणि यांचे नावं उघड करायची आहेत, त्या दिवशी मी हे नावं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ओपन करणार की मला कोण कोण धमक्या देते, मला काय काय बोलतात, मला काय काय शिव्या देतात. अरे मी काय घोडं मारतो? मी लोकशाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मी बजावतोय, लोकांना जागृत करतोय, लोकांना खरं ते काय ते सांगतोय. हे माझं चुकतंय? हे तुमच्या कार्यकर्त्यांना बोचतंय? मग लोकशाही आहे का नाही? आणि बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की जे आहे मला जाणवतं ते तुमच्या समोर मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो. म्हणून माझा सकाळचा भोंगा गाजतोय. आणि तोच भोंगा कुणाकुणाचा पुंगा वाजवणार हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कोणत्या व्यक्तीच्या विरोधातली लढाई नाही, माझ्या कोणत्या पक्षाच्या विरोधातली लढाई नाही. ही लढाई आहे अन्यायाच्या विरोधातली, ही लढाई आहे गुंडगिरीच्या विरोधातली, ही लढाई आहे दहशतवादाच्या विरोधातली, आणि ही लढाई आहे भ्रष्टाचाराच्या विरोधातली ही लढाई आहे. अर्चना पाटलांमुळे कुठंतरी लातूरच्या जनतेला मोकळा श्वास घेता येईल असं कुठंतरी आशा निर्माण झालेली आहे. धनदांडग्या आणि जातदांडग्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. आणि त्यामुळं एक अफवांचं पीक आता लातूरात सुरू झालं. ती अफवा म्हणजे की शिवराज पाटलांचा सपोर्ट अर्चनाताई पाटलांना नाहीये, हे अफवा पसरवण्यात येत आहे. आणि खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, आपण एक चांगले डॉक्टर आहात, आपला सन्मान आम्ही करतो. पण आता कालच आम्ही एक पत्रिका आम्हाला बघायला मिळालेली आहे. आणि हीच ती पत्रिका आहे की ज्या पत्रिकेवर ऋणनिर्देश व दिवाळी स्नेहमेलन सोहळा
आणि विनीतमध्ये आहेत डॉक्टर शिवाजीराव बंडाप्पा काळगे, खासदार लोकसभा, समस्त वीरशैव समाज लातूर. काळगे साहेब, समाजाला विटीस धरू नका. समाजामुळेच तुम्ही खासदार झालेलात ह्याची जाण ठेवा. या पत्रिकेवर तुम्ही सर्व वीरशैव समाजाचं दिशाभूल करतायत शिवराज पाटलांचा फोटो टाकून. शिवराज पाटलांनी सांगितलेले की माझा पूर्ण सपोर्ट माझा परिवाराला असणार आहे. 70 वर्ष देशाची सेवा केली आणि यानंतर या क्षणाला तरी मी माझ्या परिवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ह्याची भावना शिवराज पाटलांना झालेली. म्हणून शिवराज पाटील ठामपणे लातूरमध्ये बसून आहेत. दररोज हजारो कार्यकर्ते भेटायला येतात. येणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर शिवराज पाटील पेढा ठेवतात. पेढा, तो पेढा कशाचा ह्याचं जरा जाण ठेवा. काँग्रेसवाल्यांना लक्षात ठेवा. लातूरकरांची कोणत्यातरी समाजाची दिशाभूल करून ही शिवराज पाटलांचा आम्हाला आशीर्वाद आहे हे दाखवण्याचा खटाटोप काँग्रेसवाल्यांनी सुरू केलेला आहे. हा कुठंतरी लोकांना आता सावध करतोय. हे आता खरंच परिवर्तन होणार आहे का याची जाणीव ह्या लोकांना झालेली आहे. होय, हे मी स्पष्टपणे बोलतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा देवाघरचा देव आहे. हा देवाघरचा देव ठामपणे अर्चनाताईंच्या पाठीशी उभा आहे. त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे. आम्ही स्वतः त्यांच्याशी चर्चा केली शिवराज पाटलांशी. त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की मी माझ्या परिवाराच्या पाठीशी आहे. आणि एवढंच नाही तर आम्ही त्यांच्या घरातल्या प्रत्येक शैलेश चाकूरकरांशी आम्ही चर्चा केली. त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी माझ्या परिवार कसा सोडू शकतो. बरोबर आहे ना. शेवटी परिवार परिवार आहे. त्या एक लक्षात ठेवा, माधवरावजी शिंदे बरोबर आहे आणि विजयाराजे शिंदे या खासदार केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे पक्षात त्या होत्या आणि माधवराव शिंदे हे काँग्रेसमध्ये होते. पण माय लेकर दररोज सकाळी नाश्ता एका डायनिंग टेबलवर करायचे. मित्रांनो, ही गोष्ट जरा लक्षात ठेवा. तुम्ही लातूरच्या लोकांची गफलत करू नका, गैरसमज करून देऊ नका की घरातून सपोर्ट नाही. घरातून जर सपोर्ट नसेल, ही मराठवाड्याची कन्या आहे, ही लातूरची कन्या आहे, ही चाकूरची कन्या आहे आणि एका शेतकऱ्याची मुलगी आहे. लक्षात ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, आपल्याकडं अजूनही वडीलधाऱ्या माणसाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय महिला घराच्या बाहेर पाय ठेवत नाही. हे लक्षात ठेवा. ही गोष्ट जरा जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. त्यामुळे कोणी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नका की शिवराज पाटलांचा सपोर्ट नाही आहे. शिवराज पाटील ठाम बसून आहेत. येणाऱ्या प्रत्येकाला चहापाणी केलं जातं. त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस केली जाते आणि प्रत्येक जण येऊन शिवराज पाटलाच्या हळूच कानात सांगतो की पाटील साहेब, हवा का रुख बदल रहा है, काहीतरी गडबड आहे. कारण काल असं ठरलं होतं की गंजगोलाईमधून एक सगळ्या व्यापाऱ्यांना भेटायला जायचं आणि एक 5-25 कार्यकर्त्यांचं हे छोटंसं नियोजन होतं. छोटंसं एक आपलं सर्व व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन ताईंनी नमस्कार करावा, भेटावा, ताईंची ओळख व्हावी. अहो काय चमत्कार. प्रत्येक व्यापाऱ्यांनी मोठे मोठे पुष्पगुच्छ आणून ठेवले होते, मोठे मोठे हार आणून ठेवले होते. ताईचं जंगी स्वागत या लातूरच्या व्यापाऱ्यांनी केलं आहे. लातूरचा व्यापारी बोलणार नाही, पण लातूरचा व्यापारी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवा काँग्रेसवाल्यांना. लातूरच्या व्यापाऱ्यांच्या किडण्या जायची वेळ आली तर बुतारी नव्हती गोंधळाच्या आसपास. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस संभाजीराव पाटलांनी मनावर घेतलं, लातूरच्या महानगरपालिकेवर भाजपचा महापौर झाला, तेव्हा लातूरच्या चौकाचौकांनी मुताऱ्या झाल्या. लक्षात ठेवा, हे लातूरचा फार मोठा प्रश्न होता आणि हेचं श्रेय नक्कीच भाजपचा महापौर जे कोणी त्यावेळेस सरकार होतं, पुन्हा ते अमित देशमुखांनी पाडलं. त्या ठिकाणी पुन्हा काँग्रेसचा विक्रांत गोजमगुंडे बसवला आणि ते कसं पाडलं काय नाही ह्याचा सगळा खोलात मला जायची गरज नाही. मी विनाकारण कुठं महत्त्व द्यायच्या माझ्या मूडमध्ये मी नाही आहे. पण मला एवढंच वाटतंय की लोकांना लातूरमध्ये गैरसमज करून हे चर्चा सुरू, शिवराज पाटलांचा सपोर्ट नाही आहे, शैलेश चाकूरकर कुठे आहे, शैलेश चाकूरकर काय करायले, कुठे काय करतात हे तुम्हाला 24 तारखेला कळेल निकाल झाल्यास. शिवराज पाटलांनी सपोर्ट कुणाला दिला हे तुम्हाला 24 तारखेला कळेल बंधू आणि भगिनींनो. एक लक्षात ठेवा, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या सपोर्टशिवाय एखादी माता, एखादी महिला
एवढा मोठा निर्णय घेत नाही की हा निर्णय फार मोठा आहे. या निर्णयासाठी अमित शहापर्यंत चर्चा झालेल्या आहेत. अर्चना ताईंचं तिकीट कापण्यात यावं याचा कसोशीनं प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी शेवटपर्यंत केलेला आहे. पार दिल्लीश्वराच्या मोठ्या मोठ्या हायकमांडपर्यंत फोन गेलेले आहेत. पण शेवट अमित भाई शहाने सांगितलेलं यहाँ तो अर्चना पाटील ही रहेगी. कारण शिवराज पाटलांचे आणि अमित भाई शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, यांचे जे जिव्हाळ्याचे संबंध आणि ताकदीनं लढण्याचं दिलेलं आश्वासन, बरोबर आहे ना. कारण याची जाणीव शिवराज पाटलांना आहे की इकडे प्रचंड धनसंपत्ती, इकडे प्रचंड सत्ता आहे, एकीकडे 25-25, 30-30 वर्षाचं राजवट चालवलेली आहे, राजेशाही थाट आहे. अजूनही त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला खालच्या पत्र्याच्या शेडमध्ये कमीत कमी 2 ते 3 तास बसवलं जातं. तुमचा नंबर लागला तर लागला, नाही लागलं तर आलेला चहा प्या, काय पोहे चुरमुरे खावा, निघायला लागा. भेट द्यायची का नाही हे मी ठरवील. ही आज अजूनही चालू आहे. आणि हे त्यांची जी काही सत्ता आणि संपत्तीची जी काही एकंदर एक प्रकारी हे आहे, एक लक्षात ठेवा, विलासरावांचा पराभव झाला. दुसऱ्या दिवशी आम्हाला बाबळगावला पावभाजी खायला विलासरावांनी बोलवलं होतं. कितीतरी पत्रकार लोक साक्षीला आहेत. आणि विलासरावांनी सहज आम्हाला विचारलं की म्हणले, बोलो ताजुद्दीन बाबा, बोलो अदनान खां, आपने हमें कैसा गिराया. त्यावेळेस आमची फार मोठी टीम होती, फळी होती. आणि बळवंतराव जाधवांसारखा असा एक वक्ता आमच्याजवळ होता. आमचे मोहन माने असतील, आमचे मोहन बिराजदार असतील, आमचे प्रकाश पाठक असतील, कितीतरी लोक होती की ज्या लोकांनी परिवर्तन केलेलं आहे. आणि हीच सुप्त लाट मला आज दिसती, हीच सुप्त लाट मला आता 30 वर्षानंतर या लातूरमध्ये दिसती की लातूरच्या लोकांना बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे. का लातूरकरांना पुन्हा गुलामगिरीत राहायचं. आणि तुम्हाला मी सांगतो, अभी नाही तो कभी नाही. लातूरकरांना एक संधी चालून आलेली आहे परिवर्तन करायची. ती संधी तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि अमित भाई शहा, नरेंद्र मोदींनी, बावनकुळेंनी आणि भारतीय जनता पार्टीने लातूरमध्ये दिलेली आहे. तुम्ही जे भाजपच्या नावानं इतक्या दिवस सर्वजण टीकाटिप्पणी चालू होती, मॅनेज मॅनेज, अहो मीच म्हणत होतो, लांब कशाला जायचं. मीच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सातत्यानं देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची, म्हणायचं की देवेंद्रजी मॅनेज होऊ नका, मॅनेज होऊ नका. का म्हणत होतो? का लातूरच्या जनतेला माहीत होतं ना की इथलं गोपीनाथराव मुंढेपासून भाजप मॅनेज होत आलेली आहे, असं एक वातावरण निर्माण झालेलं होतं. तर हे आता न होता लातूरमध्ये आता एक वेगळंच लाट मला दिसती आहे. आणि हे मला जे दिसतंच मीच तेच तुमच्यासमोर बोलतोय बंधू आणि भगिनींनो. अर्चनाताई सहज म्हणून एखाद्या कॉलनीत गेल्या, सहज म्हणून जर एखाद्या ठिकाणी कोणाला भेटायला गेल्या, तर माता भगिनी कोण सुनबाई अर्चना पाटील कोण आहेत, शिवराज पाटलांच्या सुनबाई, त्यांना बघायला येतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मी जो व्हिडिओ टाकला की देवघरवरची गर्दी हटना, गडीजवळ माणूस फिरकना, आता माणसं बोलून घेण्याचा उद्योग सुरू झालेला आहे. हे बघा, भरपूर पैसे वाटप होणार आहे. आमच्याकडे अनेक लोकांनी काही कॉल्स सुद्धा केलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलेले की मी गेल्या विधानसभेमध्ये कोणत्या कोणत्या वार्डात कुठं कुठं पैसे वाटले. हो, ते सुद्धा आमच्याकडे आहे. अनेकांनी आम्हाला सांगितले की देशमुख आपला स्टाफ कोणत्या कोणत्या कामासाठी, महत्त्वाच्या कामासाठी कुठं कुठं वापरतो. बरोबर आहे का नाही? हे सगळं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. आणि सगळं त्यांनी आम्हाला सांगितलेले की काय चालतं, ह्यांचा राजकीय फंडा काय आहे. बरोबर आहे का? कशा पद्धतीने निवडणुका जिंकायचा याचा जरी टाक त्यांना आलेस, पण एकदा जर जनतेनं मनावर घेतलं ना मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, एक जनतेनं हातात आता निवडणूक घेतल्याचं कुठंतरी आम्हाला चित्र निर्माण झालेलं आहे. आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची राहिलेली नाही, ही निवडणूक आता जनतेनं ताब्यात घेतलेली आहे. म्हणून कुठंतरी परिवर्तनाचं चाहूल निर्माण झालेली आहे.
आता निवडणूक म्हणलं की हार जीत, कोणीतरी निवडून येणार, कोणतरी पडणार, कुणाच तरी 2,000 फरक पडणार, कोणीतरी 500 येणार, काहीतरी 1,000 पडणार, पण अत्यंत काटेची टक्कर होणार आहे. आता जसे जसे पुढे प्रचाराचा वेग वाढेल तसं तसं मी तुम्हाला याचा अपडेट देत जाईल की आज कुठल्या स्तरावर आहे प्रचार. त्यासाठी तुम्हाला आमचा सकाळचा भोंगा ऐकावा लागेल आणि मग तुम्हाला समजेल की आता लातूरचं राजकारण कोणत्या दिशेला चाललंय. आमचे धर्माजी सोनकवडे वगैरे ही जी मंडळी लांबून लांबून काल शिवराज पाटील साहेबांना भेटायला आलेली होती, ही ते एकेकाळचे आमदार राहिलेली माणसं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज लातूरमध्ये जी सुप्त लाट मला दिसतीये त्यामधून अभी नहीं तो कभी नहीं हाचा नारा सुरू झालेला आहे. आणि एकच गर्जना पाटील अर्चना हाय नारा मला ऐकवण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या फक्त ती सहज व्यापाऱ्यांना भेट होती, सहज भेटायचं होतं. 5-25 कार्यकर्ते घेऊन त्या आतानी सांगितलं की आम्ही फिरणार होतो, पण त्याचं रूपांतर 3,000 ते 5,000 लोकांमध्ये झालं. मग कशाचं प्रतीक आहे? अमित देशमुख साहेब ही धोक्याची घंटा आहे, लक्षात ठेवा. लोक आता तुमच्या दिवाणखान्याची शोभा वाढवण्याची गर्दी करण्याची वस्तू राहिलेली नाही, हे तुम्ही जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. आणि शेवटी कसं आहे माहिती आहे का, त्यांना माहीत झालेलं आहे शेवटच्या टप्प्यात काय करायचं. आता ही गोष्ट लक्षात ठेवा की भाजपचा कार्यकर्ता सुद्धा आता अर्चनाताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. ज्यामध्ये मला निश्चितच कौतुक केलं पाहिजे आमच्या देवीदास भाऊ काळेंचं, निश्चितच कौतुक केलं पाहिजे आमचे सुधीरजी धुतेकरांचं, निश्चितच कौतुक केलं पाहिजे प्रेरणाताई होनरावांचं, निश्चितच कौतुक केलं अजित पाटील कवेकरांचं. ज्यांनी तिकीट मागितले होते त्या सर्वांनी आता मॉरल सपोर्ट, आता सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून फक्त आता तिकिटाची लढाई संपली. आणि खरंच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. तिकिटाची लढाई संपलेली आहे. आता त्यांनी सांगितले की आता ही लढाई भाजपच्या अस्तित्वाची निर्माण झाली. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जर तुम्ही भाजपचं अस्तित्व नाही जपलं मित्रांनो, विशेष करून अजित पाटील कवेकर तुमच्यावर सुद्धा फार मोठी भिस्त आहे. आता ही खिंड लढवण्याची खरं तर अजित पाटील कवेकर म्हणजे ह्या खिंडीत लढाईत लढणारा हा बाजीप्रभू देशपांडे बनणारे, लक्षात ठेवा. ही विजय मिळवून देण्याचं फार मोठी कसब आमचा अजित करणार आहे. त्यामुळं अजितवर खूप मोठ्या आशा आम्हाला आमच्यासारख्या पत्रकारांना निर्माण झालेल्या आहेत की अजितनी सुद्धा आता हे सगळे तिकिटाचे धेवे दावे विसरून खंबीरपणे ताईंच्या पाठीशी राहू. ताई विजय म्हणजे ताई आमदार म्हणजे लातूरकर आमदार, ताई आमदार म्हणजे लातूरचा सर्वसामान्य माणूस आमदार आहे, लक्षात ठेवा. असं आम्हाला जाणवायला लागलेलं आहे. आणि म्हणून जे दिसतं ते बोलणं हे माझं कर्तव्य आहे. आणि जे बोलते मी सत्य बोलते की शिवराज पाटील मी पुन्हा माझ्या विषयाकडे येतो. मी माझा विषय कधी बदलत नाही, हे तुम्हाला माझ्या भोंग्यामधून स्पष्ट दिसत असेल. मी विषय नाही बदलत. देवीदास भाऊ काळेंनी त्यांच्या पूर्ण गाव भागातल्या लोकांनी काढलेली ती आमचा शिवासिंग सिसोदिया असेल, आमचा अनिल पतंगे असतील, ही सगळी खरी ओरिजिनल BJP. ह्या सगळ्या BJPनं असं मनावर घेतलं आता एक झंझावात या संपूर्ण लातूर शहरामध्ये आता सुरुवात झालेला आहे. आणि प्रत्येक BJPचा कार्यकर्ता, मग ती कार्यकर्ता असेल पेटून उठलेला आहे, ठामपणे निर्णय झालेला आहे. कारण त्यांनाही माहिती की पुन्हा येणारी महानगरपालिका आहे, त्यांनाही माहिती येणारी पुन्हा जिल्हा परिषद आहे, त्याही कार्यकर्त्यांना माहिती आहे पुन्हा येणारी ग्रामपंचायत आहे, त्याही कार्यकर्त्यांना माहिती पुन्हा येणाऱ्या सोसायटी आहेत. ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या निवडणुका पुढच्या आहेत, त्या सगळ्या छोट्या निवडणुकीत जर पुढे नेतृत्व आपल्याला घडवायचं असेल, जर पुन्हा आपल्याला तिथं संधी पाहिजे असेल, तर आज काम करून दाखवावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेबाला. आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो कार्यकर्त्यांनो, एक प्रेमाचा सल्ला आहे की आपल्या प्रत्येकावर CCTV कॅमेरे आहेत माणूस रूपानं, जे कॅमेऱ्यांचं लक्ष तुमच्याकडे की तुम्ही काय करतात. त्यामुळं निश्चितच देवेंद्रजी हे सर्व काही यंत्रणा लावून कॅमेऱ्यातून सगळं तुम्हाला दररोज पाहत आहेत, तुम्ही काय करतात हे लक्षात ठेवा. आणि भाजप पाहत आहे, एकनाथराव शिंदे पाहत आहेत, अजितदादा पवार पाहत आहेत. त्यांनी त्यांच्यासुद्धा कार्यकर्त्यांना स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की जा आणि अर्चनाताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून अर्चनाताईंचा विजय करून अमित देशमुखांचा इथला घोडदौड रोखण्याचं काम आपल्याला करायचं आहे. या भाषेत तंबी देण्यात आलेली सर्व कार्यकर्त्यांना. आणि आता कार्यकर्त्यांनी मनावर घेतले, मला त्यांचं नक्कीच कौतुक करावं असं वाटायला लागलेलं बंधू आणि भगिनींनो. आणि
आज खरं आमचं बरेचसे अशी एकनिष्ठ ज्यांनी 30-30 वर्ष या भाजपमध्ये सतरंजा उचललेल्या आहेत, या भाजपला मोठं करण्याचं काम केलेलं आहे, देशमुखाच्या विरोधात आवाज उठवलेला आहे, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवलेले आहे आमचे कितीतरी असे भाजपचे कार्यकर्ते आहेत की ज्यांनी आता ठरवलेलं आहे की आता आम्हाला परिवर्तन आणि परिवर्तन करायचं. आणि म्हणून आज संपूर्ण हे वार निर्माण झाले असं मला जाणवायला लागले. त्यांची अभूतपूर्व निघालेली रॅली, अहो देखते देखते कारवा बंद गया. म्हणजे एक 20-25 लोकांनी फिरून व्यापाऱ्यांना नमस्कार करायचं ठरलं, त्याचं रूपांतर झालं एक फार म्हणजे 2,000-3,000 लोकात त्याचं रूपांतर झालं. बरं, इथं कोणीही पेड नव्हतं, कुणालाही चौकातल्या लोकांना 500 रुपये देऊन गळ्यात गमछा घातलेला नव्हता. आज लातूरमध्ये बांधकाम करायला माणूस मिळत नाही हाताखाली मजूर, कारण प्रत्येकाला ठरलेलं आहे. होय, मी तरी काही असे चेहरे तुम्हाला 1-2 दिवसात दाखवणार आहे की त्याच माणसाच्या गळ्यात भाजपचा पट्टा, त्याच माणसाच्या गळ्यात काँग्रेसचा पट्टा, त्याच माणसाच्या गळ्यात विनोद खटकेचा पट्टा, अशी काही ठराविक काही चेहरे माझ्याकडे टिपलेले आहेत माझ्या कॅमेऱ्यामध्ये. ते चेहरे लवकरच फ्लॅश करणार आहे मी, की जेणेकरून आलं बोलवणं, आव 400, 500, 300, गुटक्याला पैसे, सुपारीला पैसे, चला पैसे, चला निघाले कार्यकर्ता. म्हणजे त्यामुळे आता बिल्डरांनी थोडं सावध राहा. आता बिल्डरांनी बांधकाम थोडं थांबवा निकाल होईपर्यंत. एकदा निकाल झाला की मग तुम्हाला बांधकामाला माणसं मिळतील, कारण हे सध्या असं अवघड कार्यक्रम आहे. आणि शेवटी कसं आहे हो, राजकारण, निवडणूक हा राजकीय तमाशा आहे. हवसं गवसं 917 काय, या तमाशामध्ये प्रत्येकजण ज्याला काही हात धुता येतात तो धुवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे नेत्यांनाही माहिती, कार्यकर्त्यांनाही माहिती, काही बी करत्यांनाही. हो, कार्यकर्त्यामध्ये एक काय बी करता नावाची जात असते. त्यांना सांगितलं असतं की तुम्ही औसेकरांना धमकी द्यायची, त्याचं तेवढंच काम आहे, उठायचं, फोन लावायचा. हां, तुम्ही असं कसं बोलता, तुम्ही तसं कसं बोलता, आम्ही असं करतो. अरे बेट्यानो, तुमचं जेवढं वय आहे तेवढं तर मी माझं राजकारण बघितलेलं आहे, आणि मला धमकी. आणि मित्रांनो, हा रत्नाकर औसेकर कुणाच्या धमकीला बळी न पडता जे डोळ्याला दिसतं ते तुमच्यासमोर बोलण्याचं मी काम करणार आहे. हालाकी मग त्याचे परिणाम काही हो. मी घाबरण्यातला कलाकार नाही, मी घाबरण्यातला पत्रकार नाही आहे. मी ज्यावेळेस ज्या हिमतीनं काही बोलतो आहे ते अगदी विश्वासापूर्ण बोलतो आहे. काही ऑडिओ मी तुमच्यासमोर फ्लॅश करणार आहेत की त्यांच्याच कारखान्यामध्ये कसं बिगारासारखी वागणूक दिली जाते, त्यांच्याच कारखान्यामध्ये कशी अपमानास्पद वागणूक दिली जाते, त्यांच्याच कारखान्यामध्ये कसा जातीवाद केला जातो आणि कशा पद्धतीनं पैसे वाटप करण्याची यंत्रणा त्यांच्या कर्मचाऱ्याच्या मार्फत राबवली जाते, याचा पर्दाफाश मी लवकरच माझ्या सकाळच्या भोंग्यामध्ये करणार आहे. आमचं चालू आहे संकलन, एडिटिंग, हे विषय चालू आहेत. फक्त मी पुन्हा एकच सांगतोय की शिवराज पाटलाचा सपोर्ट अर्चनाताई पाटलांना नाही आहे. हे जे अफवा पसरण्याचं काम सुरू झालं आहे ते साफ खोटं आहे. शिवराज पाटील दिवसभर बसू येणाऱ्या माणसाला पेढा भरवतात का अमित देशमुख निवडून यावे म्हणून? शिवराज पाटील दररोज येणाऱ्या माणसाला पेढा देतात का अमित देशमुखांना मतदान करा म्हणून? दया, कुछ तो गडबड है, दाल में कुछ काला है, आणि काहीतरी इथं घडणार अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. आता तुम्हाला शिवराज पाटलांच्या माझ्या मुलाखतीचा काही भाग तुम्हाला दाखवणार आहे. अर्चनाताई पाटलांना तिकीट जाहीर होता, शिवराज पाटील आनंदून फ्रेश होऊन अगदी लोकांमध्ये मिसळले आणि अर्चनाताईंना पेढा भरवला, अर्चनाताईंना आशीर्वाद दिला. अहो, शेवटी राजकारणाच्या, पक्षीय राजकारणाच्या, सर्वाच्या निवडणुकींच्या पुढे काहीतरी परिवार नावाची गोष्ट असती. जी परिवारवाद देशमुख जपतात तोच परिवारवाद शिवराज पाटलांनी जपला, तर त्याचं एवढंसं तुम्हाला हे करायची काय गरज आहे? ठाण मांडून आहेत शिवराज पाटील इथं. जे 70 वर्षाची पुण्याई आता पणाला लावण्याचं काम त्यांनी ठरवलेलं आहे, आणि येणाऱ्या प्रत्येकाला विचारपूस केली जाते. प्रत्येकजण हळूच कानात सांगतो, पाटील साहेब वातावरण खूप चांगलं आहे. होय, आणि हेच दुःख नाही अमित देशमुखचं. आणि एक लक्षात ठेवा, शिवराज पाटलांच्या 90व्या वर्षी त्यांच्या परिवारातल्या उभा टाकलेल्या एका महिलेला जर लातूरचा पहिला आमदार, महिला आमदार करण्याचं श्रेय जर लातूरकरांनी घेतलं, एक इतिहास घडेल असं एक पत्रकार म्हणून माझं दृष्टी आहे, पत्रकार म्हणून जाणवत आहे.
बरोबर आहे. त्यामुळे अमित देशमुखच्या कार्यकर्त्यांनी उगीचच मला फोन करून मला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये, हे मी स्पष्टपणे बोलतो आहे. कारण प्रत्येकाचे नंबर्स आणि प्रत्येकाचे नावं हे मी एक लिस्ट तयार करतो आहे. ती लिस्ट लवकरच मी जाहीर माझ्या जे पाहणारे भोंगा पाहणारे 50,000 व्ह्युअर्स आहेत, हो, दररोज 30,000 20,000 35,000 असे व्ह्युअर्स आहेत, या सर्वांना कळू द्या की हे कोण कोण धमक्या देत आहे, कोण कोण काय काय करत आहे, हे सगळे जगाला कळू द्या. आणि हा भोंगा कुणाचा वाजेल पोंगा काही सांगता येत नाही. आता फक्त जात जाता आमच्या एका मित्राला मी थोडंसं हे करून जातो आहे की आमचे आदरणीय पाशाजी पटेल आमचे मित्र आहेत. माझ्या घरी सुख असो दुःख असो कार्य असो लग्न असो मुंज असो साखरपुडा असो प्रत्येक कार्यक्रमाला येणारा माझा मित्र म्हणजे पाशा पटेल आहेत. पाशाजी कुठे काय करत आहात आपण हे पहा. आज गरज आहे तुमची अर्चनाताईंना सपोर्ट करायची. एक लक्षात ठेवा, ज्या रूपाताई पाटलांनी शिवराज पाटलांचा पराभव केला त्याच रूपाताई पाटील आता प्रचारामध्ये उतरणार लातूरच्या आणि महिलांना संबोधित करणार हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे ज्यावेळेस पक्षनिष्ठ आता अर्चनाताई ह्या भाजपच्या झालेल्या आहेत. त्यामुळे अर्चनाताईंच्या पाठीशी तुम्ही किती जरी निवडणुका ह्या काँग्रेसवाल्यांच्या विरोधात लढला असलात पाशाभाई, पण आज गरज आहे तुमची या पक्षाला. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझं तुम्हाला एक हात जोडून सांगणं आहे की आपण पाशाजी पटेलांना या लातूरच्या राजकारणाच्या प्रवाहामध्ये पूर्णपणे समाविष्ट व्हायला सांगा. आणि जेवढ्या काही मुस्लिम बहुल भाग आहे हा भाग पिंजून काढून त्या ठिकाणी. आणि पाशा पटेलांना लोक मानतात बरं का. त्यांची भाषणशैली, त्यांचं दिलखुलास बोलणं, त्यांचं ते गावरान बोलणं, त्यांचं ते अगदी मनातलं पोटातलं पाणी सुद्धा हलू देणार नाही एवढं मवाळ मधाळ बोलणं हे लातूरकरांना आवडतं. म्हणून पाशा पटेल आपण निश्चित सक्रिय होताल अशी आम्हाला आशा आहे. आता आम्हाला पुन्हा पाशाजी कुठे आहेत म्हणायची पाळी येणार नाही, कारण ज्यावेळेस पाशा पटेल सभा घ्यायला लागतील आता पाशा पटेलवर दबाव येऊ शकतो. पण पाशाजी, तुम्ही जे काही आज तुमच्याकडे ताफा दिसतोय, जे काही विमानानं तुम्ही फिरतात, जे काही रशिया इंग्लंड नायजेरियाच्या गोष्टी करतात, जे काही तुम्ही परदेशच्या गोष्टी करतात, जे काही युरोपला जाऊन आलो इकडं तुमचं जे आता जे काही तुम्हाला जे एक वलय प्राप्त करून दिलेलं आहे तो भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे हे लक्षात ठेवा. हे दिलेलं आहे, मग त्याला कुठेतरी उतराय व्हायला पाहिजे. लातूरच्या अर्चना पाटलांना तुम्ही सपोर्ट करून निवडून आणलं तर पाशा पटेल तुमचंच नाव मोठं होणार ह्या भाजपमध्ये. तुम्ही ताठ म्हणून सांगू शकताल की होय, मी लातूरमध्ये अर्चनाताईंचा प्रचार केला आणि त्यांच्या विजयामध्ये माझा सुद्धा खारीचा वाटा आहे असं म्हणण्याची संधी तुम्हाला पाशा पटेल आले तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची. तसं तुम्ही वक्तृत्व तुमचं जबरदस्त आहे, पण तुम्ही या सर्व भागामध्ये फिरून या सर्व भागांचा सपोर्ट अर्चनाताई पाटलांच्या जर पाठीशी उभा केला तर एक वेगळा परिणाम दिसू शकतो. बसवराजजी पाटील आज उद्या कामाला लागत आहेत, ते त्यांच्या पद्धतीने इथे येत आहेत. बसवराजजी पाटील, मी तुम्हाला सांगितलं तर बॅग भरून लातूरला आणा, गैरसमज करून घेऊ नका. कपड्याची बॅग म्हणलो मी. आम्हाला थोडं आगाव बोलायची सवय, काय करणार ते जात नाही हो मित्रांनो, बरं का. आता थोडंसं आपण हे बघूया की शिवराज पाटलांचा कसा सपोर्ट अर्चनाताई पाटलांना आहे. जे मी शिवराज पाटलांची मुलाखत घेतली त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि शिवराज पाटील अर्चनाताईंना पेढा भरवत आहेत ह्याची मुलाखत, याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. चला. अर्चनाताईंना तिकीट मिळालेलं आहे. अर्चनाताईला तिकीट मिळालेलं आहे ही चांगली गोष्ट आहे. अर्चनाताईचे वडील जे होते माधवराव पाटील माझे मामा होते आणि अर्चनाताई त्यांच्या घरामध्ये वाढलेले होते. त्या उदगीरच्या सगळ्या निवडणुकीमध्ये माधवराव पाटलांनी काम केलेलं होतं, पूर्ण काम केलेलं होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाढलेली मुलगी आहे. राजकारण कसं करायला पाहिजे, राजकारण करताना कशा चुका करायला नको आहेत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं जरी नसलं तरी त्यांच्या वागणुकीवरून त्यांनी शिकून घेतल्यासारखं दिसतं आणि त्याचे परिणाम त्यांच्यावरती आहेत. आणि म्हणून त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी जे काम केलं आहे ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे
आणि कुणाही माणसाला अपमानित न करताना त्याला त्रास न देताना काम केलेलं आहे. अशी व्यक्ती ज्यावेळेस कामाला लागते आणि सरकारचं धोरण काय आहे समजून घेते आणि काम करते, त्यावेळेस त्यांनाही यश मिळतं, त्यांच्या पक्षाला यश मिळतं. आणि एक आपली सुनबाई आहे, शिवराज पाटलांच्या सुनबाई म्हणून ते एक ब्रँड आहे की आज तुमचं नाव देश पातळीवर एक फार महत्त्वाच्या ठिकाणी घेतलं जातं. आता लोकांनी दिलेलं ते प्रेम आहे, आपुलकी आहे. परंतु मी जे या ठिकाणी काम केलेलं आहे ते सर्वात अधिक जर लातूरकराकरता काही केलं असेल तर ते मी म्युन्सिपॅलिटीतून केलेलं आहे. आम्हाला आठवतं सर. आणि जर एखाद्या मेंबरला जर काम करायचं असेल एकाच गावाच्या करता नाही, परंतु पूर्ण प्रांताकरता जर करायचं असेल तर त्यांना हे करावं लागेल की ॲग्रिकल्चरमध्ये, शेतीमध्ये काय आपल्याला करायला, सोलारमध्ये, त्याच्यानंतर आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत काय केलं पाहिजेत, औषध पाणी देण्याकरता काय केलं पाहिजेत, आणि त्यानंतर जे नवीन ज्या गोष्टी व्हायला लागलेल्या त्याची जाणकारी लोकांना कशी दिली पाहिजेत आणि त्याच्याबद्दल चूक कल्पना लोकांच्या मनात निर्माण होणार नाहीत, अशा प्रकारची वर्तणूक आपलं बोलणं ठेवलं तर उपयोगाचं असतं. पाटील साहेब, आपलं खरं तर अर्चनाताई भाग्यवान आहेत की घरातच व्यासपीठ आहे, घरातच विद्यापीठ आहे, विद्याचं माहेरघर घरातच आहे. तर त्यांना जेवढं काही आता आपण ज्ञानरूपी आशीर्वाद. तुम्ही जे म्हणायला लागलात ते माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये आपुलकी आहे म्हणून म्हणायला असं मला वाटतं. परंतु मी त्यांना कधी असं करा, असं करू नका असं कधी म्हटलेलं नाही आहे. पण म्हटलं की लोकाला त्रास होईल, लोकांचा अपमान होईल, असं काही होऊ नये आपल्या हातून. आणि जर कोणी काही चुकलं तर त्याला सांगायचं असलं तर आपल्या आपल्या पद्धतीने सांगावं की ह्याच्याऐवजी हे केलं असतं तर बरं. पाटील साहेब, मी अर्चनाताईला प्रश्न विचारला होता की पाटील साहेब तुम्हाला आता उमेदवारी मागताय, तुम्ही भाजपत प्रवेश केलाय, पाटील साहेबाची परवानगी घेतली का? तर त्या म्हणल्या की मला त्यांच्या परवानगीशिवाय मी कसं येऊ शकते. मला त्यांनी विचारलं की मला या पक्षामध्ये जावं असं वाटायला लागलेलं आहे, तुमचं काय मत आहे? मी म्हटलं बाबा मी तुम्हाला जा म्हणूनही सांगणार नाही आणि नको म्हणूनही सांगणार नाही, तुमची जी इच्छा असेल त्याप्रमाणे करा. आणि तिथे गेल्यानंतर जे चांगले तत्व आहेत, ज्या कोणा बरोबर तुम्ही असाल ते तत्व अंमलात आणा. पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल सर आपलं काय म्हणणं? पंतप्रधान मोदींनी यांचं हे तिसरी टर्म आहे. पंडित जवाहरलालची सुद्धा ते 13-14 वर्ष ते प्रधानमंत्री होते. माझ्या दृष्टीने आता ते राजकारणात ज्यावेळेस होते पण प्रधान नव्हते, ते गुजरातचे ज्यावेळेस चीफ मिनिस्टर होते त्यावेळेस ते बोलत होते. ते थोडंसं हे केलं तर बरं झालं असतं, ते केलं तर बरं असं. म्हणजे तुमच्याशी संवाद असायचा मोदी साहेबांचा? नाही, आमच्याशी संवाद नाही, कॉन्फरन्सेसमध्ये आम्ही भेटत होतो. पण ते बोलत होते त्यावेळेस त्यांचं बोलणं थोडंसं आपण दूर आहोत असं वाटत होतं. पण आताचं त्यांचं जे बोलणं आहे ते मला लोकांनी जे विचारलं तर मी त्यांना असं म्हणू शकत नाही. मी सर्व गोष्टीचा विचार करूनच बोलावं लागतं असं वाटतं. आणि माझ्या दृष्टीने त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये पुष्कळ चांगल्या गोष्टी येतात. आणि त्यांनी जे लोकांकरता केलेलं आहे त्या गोष्टीचा परिणामही झालेला आहे, म्हणूनच ते तिसऱ्यांदा निवडून आलेलं आहे. पंडित जवाहरलालजीच्या बाबतीमध्ये जी लोकांची कल्पना होती तशीच यांचीही झालेली असे दिसायला लागते, कारण ते सुद्धा तीन वेळेस झालेले होते. पाटील साहेब, अटलजी बरोबर आपले फार जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि एकदा अटलजी इथं प्रचाराला आले होते आणि त्यांनी जाहीर सभेमध्ये राजस्थानचे सांगितले की पटेलजी आदमी अच्छा है, पार्टी गलत आहे. आणि काय सांगा पाटील साहेब, तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून आलात आणि तुम्हाला ते निवडून आल्यानंतर दिल्लीत भेटल्यास तुम्हाला देखो पटेल साहेब मैं आपको जिता केला आहे, बरोबर आहे? कोण म्हटलं? अटलजी, तुमचीच तारीफ केली अटलजींनी. ते आता आम्ही पार्लमेंटमध्ये काम करताना ते सिनियर होते. आम्ही म्हणत होतो की तुम्ही सिनियर आहात, तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे, तुमच्या मार्गदर्शनाचे आम्ही एक्सपेक्ट करतो, पण तुम्ही हे का केलं म्हणून आम्हाला थोडं दटावलं तरी आम्ही जर राग मानणार नाही त्याच्यामध्ये. पाटील साहेब, एक जिव्हाळ्याचा प्रश्न आमच्या लातूरकरांना वाटतो की पाटील साहेब
आपला पराभव झाल्यानंतर सुद्धा सोनियाजींनी आपल्याला गृहमंत्रीपदी विराजमान केलं. म्हणजे आपण तर लातूरला निघायची तयारी केली ती की चला आता गावाकडे जाऊया, आपण तयारी केली, पण अचानक आपल्याला फोन आला. हे कितपत म्हणजे कसं, मग काय त्यावेळी आपली भावना काय होत्या? त्यांनी आम्हाला राजकारणामध्ये 30 वर्षपर्यंत कसं काम केलं पाहिलेलं होतं. हे चुका करतात का, स्वार्थ आहे का लोकांचा अपमान करून करतात, काय करत नाहीत, हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांना असं वाटलं फळ होतं. आणि आम्ही त्यांना म्हणत होतो की का अटलजी, आम्ही चुका, मी स्पीकर असताना त्यांना मी एकदा म्हटलं होतं, अटलजी आम्ही जातो, वर्षाला 4 कॉन्फरन्सेस होतात, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस जातो, आणि त्या कॉन्फरन्समध्ये गेल्यानंतर आम्ही एखाद्या वेळेस काहीतरी चूक केलं तर आमचंही बदनामी होईल आणि देशाची बदनामी होईल, तुम्ही आलो तर बरं होईल. तर ते मला म्हणाले होते, तुम्ही फार चांगलं विचार सांगितलं म्हणले, मला आवडतं म्हणले फिरायला, मी तुमच्याबरोबर येतो. आणि नंतर ते येत होते आणि आम्ही त्यांना बरोबर घेत होतो आणि त्यांना विचारत होतो की हे केलं तर कसं राहील, हे केलं तर कसं राहील. ते योग्य रीतीने मार्गदर्शन करत होते. अर्चनाताईंना आशीर्वाद रूपी 2 शब्द आपण काय सांगू शकता? त्यांनी ज्या पद्धतीने आतापर्यंत घरामध्ये जी वागणूक दाखवलेली आहे त्या पद्धतीनेच सर्वाच्या बरोबर मुलगीच आहे ती आपल्याला. ती आता असं आहे की ती फार मॅच्युअर झालेली आहे असं मला वाटतं. आणि एकही शब्द त्यांनी याच्यामध्ये इतक्या लोकांना भेटले पण कुणाचा अपमान होईल असं बोललाय असं मला वाटत नाही. आणि ती चांगली गोष्ट आहे. आणि अशी दृष्टी केली तर डेमोक्रेसी पुढे चांगली होते, आणि नाही केली तर भांडण होतं. अर्चना त्यांनी सांगितलं की मला पाटील साहेबांनी काय शिकवलं, तर पाटील साहेबांनी मला हे सांगितलं की काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही. नाही म्हणजे तुम्ही लोकांच्या बाबतीमध्ये बोलताना सावधगिरीनं बोला. लोक येऊन अनेक गोष्टी सांगतात, त्याने असं केलं, ह्याने असं केलं, केले का नाही ह्याची जर शहानिशा केलेली असेल तर मग सांगावं की असं केलं तर बरं आहे, तसं केलं नसतं तर बरं झालं असतं. पण न विचार करताना जर सांगितलं तर ते बरोबर होत नाही. एकंदर समाधान वाटतं आपल्याला, म्हणजे त्या आमदारकीला तर त्यांना तिकीट मिळालेलं आहे. आम्हाला काय समाधान वाटू नये. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.